हो, काय सकाळ मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपण पहिल्यांदा जळगावमध्ये एक मोठं स्वागत होताना आपलं पाहायला मिळतं. जळगावमध्ये मी कालच या ठिकाणी रात्री आलो. आज सकाळी सगळ्यांशी भेटीगाठी घेऊन आता दुपारपासनं जी नेहमीप्रमाणे कामं असतात ती कामांची मी सुरुवात करणार आहे. आणि लोकांनी रॅलीचं आयोजन केलं होतं, पण आम्ही सध्या नकार दिला की रॅलीपेक्षा आपण प्रत्येकाच्या गाठी भेटी घेऊ, आशीर्वाद घेऊ आणि जाणारं वर्ष आणि येणारं वर्षाचंही स्वागत या निमित्ताने करता येईल अशा पद्धतीनं आज या ठिकाणी सगळ्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. हो, अद्याप खातं वाटप झालेलं नाही, प्रतीक्षा आहे. काय कारण उशीर होतो खातं वाटप? होईल खातं वाटप 1-2 दिवसामध्ये होईल. आता काय जर आपण पाहिलं तर बिझनेसमध्ये या अधिवेशनात लक्षवेधी नव्हत्या, प्रश्न उत्तरं नव्हती, तेवढी कामकाज नव्हती, त्यामुळे अडचण काही आली नाही. पण आता 1-2 दिवसामध्ये खातं वाटप होईल. तुम्हाला कोणतं खातं मिळणार आहे? जे मिळेल ते. शेवटी खातं मागणं हे आपलं काम नाही आहे. जी जबाबदारी नेते मंडळी आपल्यावर टाकतील ती जबाबदारी आपण पार पाडू. पुन्हा पाणी पुरवठा मिळेल असं वाटतं? कोणतंही मिळो. पालकमंत्रीपदाचं का? आता पालक ठरवतील. भाऊ, काल सभागृहामध्ये एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. काय सांगू? हो, मलाही ते टी व्हीवरच आपल्या बघता आलं, कारण की मी तर दुपारी 12 वाजताच 11 वाजता निघून आलो होतो आणि त्याच्यानंतर ती खडाजंगी झाली आणि मला त्याचं डिटेल काय माहीत नाही, पण निश्चितपणाने खडसेंनी वाळूमाफ यांचा प्रश्न लावून धरला होता सभागृहात, त्यावरून त्यांच्यामध्ये खडाजंगी झाली. मला ते मी पूर्ण पाहिलेली नाही बातमी. जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांकडनं हल्ले होताना पाहायला मिळतं. एकदम चुकीचं आहे. हे करत असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आज दुपारी ज्या तलाठ्या जखमी आहेत त्यालाही मी दवाखान्यामध्ये बघायला जाणार आहे आणि जो दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा मी कलेक्टरांना आदेश केला आहे. हो, मुंबईमध्ये मराठी माणसाला मारहाण झाल्याचा प्रकार एक समोर आलेला आहे. हे सहन नाही केलं जाणार. तुम्ही इथे राहणार, मुंबईच्या कुशीत मोठे होणार, मुंबई तुम्हाला सामावून घेणार, तुम्ही आर्थिक इथे मजबूत होणार आणि मुंबईच्याच मराठी माणसांना तुम्ही वाईट म्हणणार. चोपला पाहिजे, ठोकला पाहिजे, असं नाही चालणार. इथे राहायचं, सरळ राहा. गृह खात्याच्या संदर्भात एकनाथ शिंदे अडून बसल्याचं सांगितलं. नाही अडून बसले असते तर सरकारच स्थापन झालं नसतं.